श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर खूप आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे जी कोणीही करू शकतं. अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध आजी आजोबांपर्यंत, आजारी आजी आजोबा असो किंवा घरात कोणी आजारी पेशंट असो किंवा वर्किंग महिला असो किंवा वर्किंग जेंट्स असो, म्हणजे माझे भाऊ बहिणी, दादा, आजी आजोबा, माझी लहान लहान भातवंड, कोणी हा करू शकता असा साधा सोपा उपाय आहे. अगदी छोटासा मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राचं जर तुम्ही पठण केलं तर आपला जो गुरु आहे, ज्या गुरुचं पाठबळ आपल्याला स्ट्रॉंग जर नसेल तर आपली कामं कोणती होत नाहीत, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाहीत, मुलं चिडचिड करतात, मुलं घरात ऐकत नाहीत, उलटं फिरून बोलतात, अभ्यासामध्ये प्रगती नाही. आपण कितीही जरी समजून सांगितलं तर ते उलट फिरून बोलतात, मुलांची चिडचिड, घरात नकारात्मकता, मिस्टरांचीही कंटिन्यू घरामध्ये चिडचिड होते, महिलाही चिडचिड करतात, अगदी धंदा पाण्यामध्ये बरकत नाही, अगदी म्हणजे यश भेटतंय, यश येणार आहे, पण त्याच वेळेस काहीतरी असं होतं की यश अगदी हातामध्ये आलेलं, आपण म्हणतो ना रेतीसारखं आलेलं यश हातातून निसटून जातं. असं म्हणजे अगदी आपण म्हणतो ताटामध्ये घास आलाय, सॉरी तब्येत थोडी खराब आहे म्हणून थोडंसं आवाज होईल, पण आपण असं म्हणतो ना, समोर ताट आलेलं आहे आणि अगदी ते खायचं आहे, पण ते ताटही आपल्या हातून कोणीतरी घेऊन जातं. असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये भरपूर वेळा घडतात. तर हे घडू नये म्हणून अगदी साधा सोपा असा उपाय सांगणार आहे. पहा, एक कमेंट्स कंटिन्यू येते की ताई खूप मोठा व्हिडिओ होते, खूप भरळ लावते. भरळ नाही आहे स्वामी भक्तांना. ही जी काही तुम्ही सेवा करणार आहात, जे काही उपाय करणार आहात, ते तुम्हाला व्यवस्थित असे समजावेत की कशासाठी उपाय करावे, यासाठी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक व्हिडिओ माझा हा मी स्वतः अनुभव घेतलेला असतो किंवा माझ्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने अनुभव घेतलेला असतो. तेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येते, न की याचे त्याचे व्हिडिओ उचलून तुमच्यापर्यंत घेऊन येते. फक्त एक तगमग असते की जे बदल माझ्या आयुष्यामध्ये झाले तेच बदल तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये व्हावे, ही फक्त माझी एक तगमग असते. बरं वगैरे काही नसतं. कमेंट्स करताना पुन्हा सांगते, विचारपूर्वक कमेंट्स करत चला, कारण कसं आहे, तुम्ही ज्या कमेंट्स करणार त्याच प्रकारे तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. कारण स्वामी नेहमी म्हणते की आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली असते. आपण जेवढा विचार ज्या पद्धतीने करू तितक्या पद्धतीने वास्तव आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून कधीही विचार करताना किंवा कधीही कुणाविषयी बोलताना माणसाने नेहमी व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह बोलावं. मी नेहमी सांगते की तुम्ही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा कमेंट्स करत चला, जेणेकरून तुमच्या पुण्यातही भर होईल, मलाही व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन यायला तुमच्यापर्यंत मलाही आनंद वाटेल. तर अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर मंत्र काय सांगणार आहे? मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे. मंत्र कधी म्हणायचा, काय म्हणायचा, हा मंत्र विटाळ, सुतक, मासिक धर्म काही जरी असेल तरीही तुम्ही म्हणू शकता. अगदी अंथरुणावरती बसून जरी म्हटलं तरीही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. फक्त हा मंत्र जो आहे तोच तुम्हाला सकाळी उठल्या तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही म्हणत आहे पारुषा, हो, अगदी उठून बसले अंथरुणावरनं, बेडवरती जर असाल, खाली असाल, कुठं तुम्ही तुमच्या जिथं अंथरुणावरती आहे तिथं बसून जरी हा मंत्र म्हटलं तरीही चालेल. किंवा तुम्ही स्नान वगैरे करून आसन टाकून तुमच्या देवघराच्या समोर जरी बसले तरीही चालेल. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही मंत्र म्हणू शकता. तुम्हाला माहिती आहे, देवघरामध्ये आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत. जरी मूर्ती नसेल तरी स्वामी आईचा फोटो आपल्या देवघरामध्ये निश्चित असतो. जरी नसेल आपल्या मनामध्ये स्वामींची मूर्ती, प्रतिमा ही नेहमी आहे. फक्त देवघराच्या समोर बसा किंवा अंथरुणावरती बसा, स्वामीची मूर्ती 5 मिनिटं डोळे बंद करून इथं आणण्याचा प्रयत्न करा. इथं डोळे बंद केली का लगेच मूर्ती येतेच. हे माझा अनुभव आहे म्हणून सांगत आहे. तर तुम्ही असं करू शकता. मूर्ती इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मंत्र सांगताय, त्या मंत्राचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. 11 वेळाच करायचं आहे, जास्त वेळा करण्याची गरज नाही, पण 11पेक्षा कमी वेळा करू नका. अगदी साधा सोपा 30 सेकंदाचा मंत्र आहे, सहज म्हणू शकता. काय आहे? ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः. 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 पुन्हा सांगते, ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः. स्क्रीनवरतीही मंत्र देईल, पण पुन्हा सांगते,
ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः। पहा, ह्या मंत्राचं जर पठण जर केलं तर तुमच्या जीवनातील किती अशक्य गोष्ट असू द्या, काही तुमचे प्रॉब्लेम असू द्या, कोणतेही आजारपण असू द्या, त्याच्यावरती तुम्हाला त्वरित म्हणलं ना तरीही रिझल्ट येईल. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या कर्मावरती प्रारब्धावरती डिपेंड असतं. पण 11 दिवसात 1001% तुम्हाला इफेक्ट जाणवेल आणि तुम्ही स्वतः कमेंट्स करून सांगाल की ताई हो, तुम्ही जो मंत्र सांगितला तो आम्ही म्हणायला सुरुवात केली, पण आमच्या जीवनामध्ये हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे, किंवा आमची जी मुलं आहेत तीही शांत व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी ज्यांचे लग्न कार्याचा जो विषय आहे त्यांनी सुद्धा हा मंत्र चालू करा. पुन्हा ज्यांना लक्ष्मी प्राप्ती होत नाहीये किंवा जॉबमध्ये काही अडचणी आहेत, प्रमोशन होत नाहीत, अगदी नातेसंबंध तुटण्याच्या बेसवरती आहेत, शत्रुबळ वाढत चाललेलं आहे, त्यांनी सुद्धा या मंत्राचं जर पठण जर केलं फक्त रोज सकाळी 11 वेळा करायचं आहे. पहा, बसल्या बसल्या पण तुम्ही म्हणू शकता घरामध्ये, किंवा सकाळी उठल्या जर म्हटलं तर माणसाचं मन कसं असतं, एकदम फ्रेश असतं, मनामध्ये कुठलेही कोणतेही विषय नसतात. म्हणून आपल्याला सकाळ सकाळ स्वामी आईला आठवायचं आहे. तुम्ही फक्त ह्या मंत्राचं पठण करायला सुरुवात करा. तुम्हाला बघा, त्या दिवसापासून त्या क्षणापासूनच तुम्हाला खूप सारे बदल तुमच्या घरामध्ये झालेले जाणवतील. अगदी तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मकता आहे तीही राहणार नाही. जी अवलक्ष्मी आहे ती काढता पाय घेईल आणि तुमच्या घरामध्ये सलक्ष्मीची आहे ती वास करेल. जी निगेटिव्हिटी, नजरबाधा, वाईट दोष वगैरे तुमच्या घराला लागलेले आहे, जे वास्तू तुमच्या घरावरती नाराज आहे, जे वास्तू दोष तुम्हाला लागलेले आहे, जे पितृदोष वगैरे आहेत, सर्व दोष, सगळे दुःख, सगळं दारिद्र्य, सर्व काही समस्यांवरचा हा एकदम सोपा साधा असा उपाय आहे. पहा, कोणतेही तुम्हाला पोटली बनवायचे नाही, कोणतेही साहित्य आणायचं नाही, अगदी एक मंत्र काही सेकंदाचं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हीही म्हणा, तुमचे जे लहान मुलं आहेत त्यांनाही तुमच्याबरोबर म्हणायला सांगा. तुमच्या घरातील वृद्ध आजी आजोबा असतील, जे त्रासलेले असतील आजारांपासून, त्यांनाही म्हणायला सांगा. अगदी साधा सोपा आहे, फक्त करायचं आहे, मनोभावी करायचं आहे. मनामध्ये कधी किंतु परंतु आणायचं नाही. नेहमी सांगते, मनामध्ये जर किंतु परंतु जर आणलं तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. आणि मनामध्ये जर आपण एखादा हेतू किंवा एखादा मोटिव्ह ठेवून जर काही जर करत असेल तरी त्या गोष्टीला वेळ लागतो. फक्त स्वामी आईला म्हणायचं आहे, आई मी तुझं लेकरू आहे, मला जवळ घे. जे काही करणार आहे, जे काही माझ्यासाठी चांगलं आहे ते तुम्हाला भरभरून देणार आहेस. जे देणार आहे ते भरभरून दे, जेणेकरून ते मला कायमस्वरूपी टिकलं पाहिजे, न की ते क्षणिक असावं. असं फक्त म्हणा, स्वामी सर्व काही तुम्हाला देणार आहे, भरभरून देणार आहे. स्वामी ज्यावेळेस दे त्यावेळेस आपली झोळी कमी पडेल इतकं भरभरून दे. म्हणून फक्त विश्वास ठेवायचा आहे. सेवा करताना कोणती निगेटिव्हिटी मनामध्ये आणायची नाही, कुणाविषयी निंदा नालस्ती आणायची नाही, सेवा झाल्याच्या नंतर नाही आणायची नाही, कुणाला अपशब्द बोलायचे नाहीत, कुणाविषयी काहीच बोलायचं नाही. जे काय आहे ते माझ्या नशिबात आहे असं म्हणायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. पुन्हा मंत्र सांगते, या मंत्राचं कृपा करून पठण करा. ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः. ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः. ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचं रोज सकाळी पठण करा. खूप इफेक्ट जाणवतील. खूप इफेक्टिव्ह हा उपाय आहे. भरपूर लोक करतात आणि भरपूर लोकांना अनुभूती आलेली आहे, म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. नक्की करा. पहा, इफेक्ट काय वाटतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये सांगत चला, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटेल, मलाही बरं वाटेल. तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.